तुझ वीण शंभो मज कोणता तुझ वीण शंभो मज कोणता तुझ वीण शंभो मज कोणता हाताने टाळी वाजवून खऱ्या गुंडाने पंचाक्षर स्तोत्राचा आपण जप करूया. सगळ्यांनी टाळी वाजवून खऱ्या गुंडाने प्रभू चिंतन करूया. नागेंद्र हाराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय दोनों हाथ उठा करके प्रेम से ताली बजाते सब पंचाक्षर स्तोत्र का पाठ करेंगे सभी.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी महाराज की जय, सनातन हिंदू धर्म की जय, धर्मदेश्वर भगवान की जय। नमः पार्वती पतये हर 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 महादेव। अनंत कृपामूर्ती श्री कारण कारण करुणावर्णालय रुक्मिणी संजीवन जगतधार अखिलेश्वर अखिल कोट ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या असीम कृपेद्वारा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली श्री ज्ञानोबर अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदिकोण संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपणा सर्व कन्नड या शहरातील तथा बालाजी नगर परिसरातील उपस्थित सर्व भाविक भक्तांच्या गोड भक्तिमय वातावरणामध्ये श्रीमद शिवपुराण कथा आपण सर्वजण मोठ्या तन्मयतेने श्रद्धेनं भावनेनं श्रवण करीत आहोत आणि या कथेतील असणारा आजचा हा परम पवित्र दिवस आजचा पंचम दिवस आहे। पंचम दिवसाचं चिंतन करीत असताना आपण गेली 4 दिवस भगवान शिवाच्या नाना चरित्रांचं वर्णन आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे। भगवान परमात्म्याचं कार्यच एक आहे, धर्म रक्षावया अवतार घेस। भगवंत धर्माच्या रक्षणाकरता अवतार धारण करतात, नवे नवे धर्म रक्षणा करता आपल्या अंतःकरणामध्ये असणारी भावना काय आहे ती बाजूला ठेवतात, पण जग सुखी व्हावं ही अपेक्षा भगवंताच्या मनामध्ये असते। भगवान शंकरजींच्या जीवनामध्ये सुद्धा अशीच एक भावना कालच्या दिवशी आपण श्रवण केली। विवाह करण्याची इच्छा नसताना सुद्धा भगवान शंकरजी त्रैलोक्य सुखी व्हावं या करता विवाह करतात। आणि आता मात्र भगवान शंकरजींचा विवाह यथाविधी देव, अग्नी, ब्राह्मण यांच्या साक्षीने संपन्न झाला। विवाह करता ह्या तिघांची सुद्धा गरज आहे। एक आहे देव, दुसरे आहेत ब्राह्मण आणि तिसरे आहेत अग्नी। देवाची गरज आहे। कदाचित वायू रूपामध्ये एखाद्या वेळेला भगवंत आपल्याला दिसत नसले तरी देवानच आपला अंश या जगामध्ये पाठवला तो आई वडिलांच्या। आई वडील म्हणजे साक्षात कोण आहे? देवच आहे। मग विवाह जर करायचा असेल तर विवाहासाठी आई वडील गरजेचे आहे। ज्या विवाहामध्ये आई वडील नाही, त्यांचा आशीर्वाद नाही, तो विवाह भगवान परमात्म्याला सुद्धा मान्य नाही। हे मी सांगत नाही, शास्त्र वर्णन करतो। म्हणून एक गरज आहे देवाची, देवस्वरूप आई वडिलांची। दुसरी आहे ब्राह्मण। या जगतामध्ये भगवान परमात्मा सांगतात माझं पूर्णत्व सर्वस्व स्वरूप म्हणजे या भूलोकी असणारे ब्राह्मण। म्हणून आपल्या जीवनामध्ये सगळ्यांनी लक्षात ठेवा, एक वेळ आपल्या मुलाचा अपमान झाला तरी चालेल, एक वेळेला आपल्या मुलीला आपण बोललो तरी चालेल, एक वेळेला आपल्या नातेवाईकांना बोललो तरी चालेल, पण चुकून सुद्धा ब्राह्मणांविषयी कटू शब्द आपल्या मुखाविंदातून बाहेर काढायचा। कारण एक तर जरी एखाद्या वेळेला आपण बोललो, पुन्हा पुन्हा क्षमा याचना करावी, कारण ब्राह्मण हे साक्षात भूलोकीचे असणारे परमदैवत भगवान विष्णूचं स्वरूप आहे। म्हणून सर्वोच्च उच्च स्थानी आजही मानल्या जातं ब्राह्मण। असं पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा म्हटल्या जायचं, नवरा बायकोची गाठ कोणी बांधली पाहिजे?
मग का? याचं कारण असं आहे, ते कोण आहे? साक्षात परमात्म्याचं स्वरूप आहे. म्हणून विवाह करता एक तर देव पाहिजे म्हणजे आई वडील पाहिजे, 2 ब्राह्मण पाहिजे आणि 3 अग्नी पाहिजे. काय पाहिजे? किती फेऱ्या मारत असतात त्या अग्नीला महिला मंडळ? किती मारतात? मला वाटतं आपलं काही झालं नसेल, हो की नाही? त्याच्यामुळे आपल्याला काही माहित नसेल. किती फेऱ्या मारतात? 7. कशासाठी? पुरुष मंडळी कशासाठी? 7 जन्मापर्यंत हीच मला मिळावी. त्याही म्हणतात 7 जन्मापर्यंत हाच पती मला मिळावा अशी अपेक्षा असते. तुम्हाला त्या जन्मोजन्मी मागतच असतात, तुम्हाला त्या जन्मोजन्मी मागतच असतात. मग वर्षातून एक सण असा येतो, त्या दिवशी त्या वडाला सांगत असता, हे वडा तू आम्हाला पाव, वडा पाव, वडा तो वडापाव नाही. त्या वडाला सांगतात, त्या झाडाला, हे वडा तू आम्हाला पाव आणि काय कर, हाच पती आम्हाला जन्मोजन्मी मिळू दे. पण हे जर कंटाळलेले असते तर हे म्हणतात, आता एकाच जन्मापर्यंत पुष्कळ झाली, पुढचा जन्म नकोच. चांगली जर पत्नी असेल तर हीच पत्नी मला मिळावी अशी ते सुद्धा अपेक्षा करतात, तुम्ही सुद्धा अपेक्षा करतात. मला सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, अग्नीला साक्षी देऊनच विवाह केला जातो. तसं भगवान शंकरांचा विवाह देव, अग्नी, ब्राह्मण हे सगळे भगवान शंकरांच्या विवाह करता, समस्त त्रैलोक्यातील देव भगवान शंकरांच्या विवाह करता उपस्थित होते, ब्राह्मण होते आणि अग्नी सुद्धा हे सर्व भगवान शंकरांच्या विवाहासाठी उपस्थित. आणि तेवढ्याच मंगलमय वातावरणामध्ये भगवान शंकरांचा विवाह संपन्न झाला, लग्न झालं, 5 मंगलाष्टका झाल्या. आणि आता मात्र हिमालयाने आलेल्या सर्व वऱ्हाडी मंडळींना हात जोडून विनंती केली, तुम्ही आलात, विवाह करता आलात, आनंद वाटला, आता एक काम करा, कोणीही भोजन केल्याशिवाय जायचं नाही. सगळ्यांना भोजनाचा आग्रह केला आणि ज्यांच्याकडे भोजनाला जायचं असतं त्यांनी अगोदर आमंत्रण दिलं पाहिजे. लक्षात येतंय तुमच्या? ज्यांच्याकडे भोजनाला जायचं त्यांनी अगोदर काय दिलं पाहिजे? आमंत्रण द्यावं, हात जोडावे आणि विनवणी करावी. एकदम सहजरित्या कोणी कोणाच्या घरी जाण्याकरता रिकाम आहे का? आजची पाठ नाही, म्हणून पहिल्यांदा विनवणी करावी, हात जोडावे आणि सांगावं, या आमच्या घरी जेवायला. सन्मानपूर्वक, म्हणून जिथे सन्मान आहे तिथली बाजरीची भाकरी असू द्या, ठेचा असू द्या, तोही कोड लागत असतो, तोही कोड लागतो. नाहीतर मग काय आहे, पूर्णाची पोळी खाऊ घालायची. काय झालं, या साताऱ्याला स्वतःही माझं कीर्तन असतं दरवर्षी, गणेश चतुर्थीच्या दिवशी दरवर्षी असतं. तिथं आमचे एक दादा आहेत, नितांत प्रेम करणारे माझ्यावरती. मला म्हणे, ताई आज कीर्तन आहे तुमचं, 7 ते 9 आहे, तर किती वाजेपर्यंत या? म्हटलं येते मी, 6 वाजेपर्यंत येण्याचा प्रयत्न करेन. हो म्हणे ताई, अगदी जेवायला यायचंय, अगोदर जेवण आणि लगेच कीर्तन. म्हटलं चालेल. म्हणे मग सांगा ना तुम्हाला जेवणासाठी काय करायचं? म्हटलं काय असेल आपलं साधं भाजी पोळी. नाही ते होईल म्हणे, पण तुम्हाला एखादा काही पदार्थ आवडतो का? मग आता तुम्हाला मी काल परवा पण सांगितलं, मला आवडतात गुलाबजाम. मग म्हटलं दादा तुमची इच्छाच असेल तर हरकत नाही, गुलाबजाम करा. अगदी म्हणे ताई, तुम्ही येईपर्यंत गुलाबजाम रेडी राहते, चिंताच करू नका. मी गाडीत बसले, प्रवास झाला माझा, तिथे उतरले गाडीच्या खाली, घरामध्ये गेले, फ्रेश वगैरे झाले आणि जेवायला बसले. जेवायला बसले पण जरा माझा विचित्र स्वभाव असा आहे, आता मला काय आवडतात? झोपले काय? मला काय आवडतात? गुलाबजाम. मग मी ताटामध्ये बाकी काहीच घेतलं नाही स्वातीताई, फक्त गुलाबजाम घेतले. काय घेतलं? फक्त गुलाबजाम घेतले. पण अंदाज काय वाटतं मी किती गुलाबजाम खावे? अंदाज किती गुलाबजाम खावे? 50? अरे बापरे. बरं 5 गुलाबजाम, बरोबर? तुम्हाला खोटं वाटेल, गुलाबजामची साईज मोठी होती. मी गुलाबजाम खाल्ले 8. किती खाल्ले? 8. पोट भरलं ना माझं एकदम. आता बस म्हटलं, आता काही इच्छा नाही. पण तो व्यक्ती माझ्यावर फार प्रेम होतं. पुन्हा ते पातेलं घेऊन आला गुलाबजामचं, आग्रह करून आला, एक एवढा द्या. म्हटलं 9 होती ना, हो द्या. म्हटलं मग कीर्तनाचं म्हटलं झोप लागेल मला, तुम्ही घ्यावं, एक एवढा गुलाबजाम घ्या. आग्रह करून त्यांनी माझ्या ताटामध्ये तो 9वा गुलाबजाम वाढला
दमाडला म्हटल्यानंतर मला खावं लागणार. 9वा तो गुलाबजाम मी खाल्ला. खाल्ल्यानंतर मी शांत बसले. समोरच व्यक्ती होता, त्याने मला विचारलं, म्हणे मुक्ताबाई सांगा ना गुलाबजाम कसं काय झाले होते. आता त्याचे गुलाबजाम खाल्ले म्हटल्यानंतर त्याच्या गुलाबजामचं मला वर्णन करावं लागेल ना. मी म्हटलं वा वा काय गुलाबजाम होते. म्हटलं आमच्याकडे पण करतात नाशिकला, पण अशी टेस्टच नाही. म्हटलं नंबर 1 अप्रतिम एकदम बारीक नंबर 1 असं म्हटलं. त्याने गपचूप राहून तुम्हाला पाठीमाग मला खा खा खा. कधी तुमच्या बापाच्या घरी तरी भेटले होते का मला. म्हणजे माणसं अजिबात कधी कधी भावनेच्या भरामध्ये आपण काय करतो आहे काय नाही याचा अजिबात विचार, काय बोलतो आहे समोरच्याला याचा अजिबात विचार नाही. आदर करावा म्हणजे खाऊ घालायची पुरणाची पोळी आणि पाठीमध्ये दणके मारायचे, म्हणायचं खाल्ली आमची पुरणाची पोळी, खाल्ली आमची पुरणाची पोळी. 3-3 वेळा सांगायचं आमच्या घरची पुरणाची पोळी खाल्ली. 3-3 वेळा सांगायचं. गरज आहे का नाही. एकदाच सांगा, तुम्ही प्रेमाने सांगा, हात जोडा, महाराज जेवण करा, आदराने करा, या आमच्या घरी, सन्मानपूर्वक तुम्ही बोलवा. तसं हिमालय सुद्धा आलेल्या पाहुण्यांना यथाशक्ती पाहुणचार करू लागला. या बसा, भोजन करा, प्रेमाने आनंदाने सगळ्यांना भोजन देऊ लागला, वाढवू लागला. आणि आता ज्या विवाह करता अनेक स्त्रिया आलेल्या होत्या, अनेक देवतांच्या पत्न्या आलेल्या होत्या, त्यामध्ये ब्राह्मणांच्या असणाऱ्या पत्न्या सुद्धा होत्या. त्या मात्र भोजन झाल्यानंतर पार्वतीच्या जवळ गेल्या आणि पार्वतीला उपदेश केला. हे पार्वती, आता तू सासरी जाणार आहे. आतापर्यंत तू कुठे होती, माहेरी होती. आता सासरी जाणार आहे, पण सासरी गेल्यानंतर तुझं पहिलं कर्तव्य आहे काय, तिथे गेल्यानंतर सर्वांचा सन्मान करायचा, कुणाला वाईट बोलायचं नाही, सन्मान कर. उपदेश केला. नवे नवे तिला संसार काय असतो, संसारामध्ये व्रत कसं व्हायचं असतं, संसार कसा करायचा असतो, हा उपदेश केला. जसं मुलगी सासरी जाते, आई सांगत असते बाळा तू आता सासरी चाल, सासरी चाल, जातो. गेल्याबरोबर पहिला फोन मला कर, तिथं कसं काय आहे अंदाज घे, सासू कशी आहे, सासरा कसा आहे, जावबाई कशी आहे, ननद कशी आहे, अंदाज घे, मला फोन कर. जमलं नाही महिन्यामध्ये, हे आपल्या आईचं सांगणं असतं, आपल्या आईचं सांगणं असतं. बऱ्याच केसेस आजही न्यायालयामध्ये पेंडिंग आहे. कशामुळे, बऱ्याच आयांनी आपल्या मुलीचा संसार उद्ध्वस्त केला. मी इथे सांगत नाही, हेही तुम्हाला सांगते. जर कोणी यदाचित कोणी एखादं काय आहे, हे जे पीठ आहे ना, हे धर्मपीठ रेडीमेड कापडाचं दुकान आहे. एखाद्याला बसले तर फिटिंग मध्ये बसून जातात, ते बसून जातात. असं काय, आपल्या आया आहेत, बऱ्याच मुलींचे संसार आयांनी उद्ध्वस्त केले. बऱ्याच माणसांचं सुद्धा सांगणं आहे, बरेच माणसं सुद्धा सांगतात. कृपया माझं बोलणं जे आहे ना याचा विचार करा. मुलीला हे सांगा, जरी तुला सासू त्रास देत असेल ना, तुला ऍडजस्ट कर. म्हातारपण आहे, वय झालेलं आहे, बोलत असेल, पिकलं पान कधी गळून जाईल सांगता येणार नाही. प्रेमानं बोल, आदराने बोल, आहे त्या स्थितीमध्ये राहण्याचा प्रयत्न कर. आणि बाळा तुला एक शेवटचं सांगणं आहे त्या स्थितीमध्ये त्या घरामध्ये राहा. एक दिवस तू राणी झाल्याशिवाय राहणार. हे आईनं सांगायचं असतं, आईला उलटा उपदेश करायचा नसतो, मग कुठलं समजायचं. पण आईनं मुलीला चांगला उपदेश करावा. तसं इथे सुद्धा आलेल्या ज्या ब्राह्मण स्त्रिया होत्या त्यांनी पार्वती मातेला सुंदर अशा प्रकारे उपदेश केला. कसा संसार करावा हे मात्र या ठिकाणी सांगितलेलं आहे. हा उपदेश करून आता पार्वती माता सासरी जाण्याकरता निघाल्या. पर्वता समान असणारा हिमालय जो आहे पार्वतीला पाहतो. तर हातावरच्या पुडाप्रमाणे जपलेली माझी पार्वती लहानपणापासून अंगणामध्ये खेळायची. ते सर्व लहानपणीचं आठवायचं. माझी ही पार्वती कशी लहानाची मोठी झाली, कसं तिला सांभाळलं. मैना सुद्धा तोच विचार करते आहे. पार्वती मातेनं आईला आलिंगन द्यावं, वडिलांच्या जवळ जावं. हिमालयाने सुद्धा पार्वतीला आपल्या छातीला कवटाळावं. पहाडा समान असणारा बाप
जगामध्ये असणाऱ्या सर्व दुःखांना झेलू शकतो, पण एक मात्र तो दुःख झेलू शकत नाही. त्या दुःखाचं नाव आहे मुलीला सासरी जाताना तो पाहू शकत पाखरू एकदम उडून चाललं. कुठे चाललं? सासरीने. आजपासून मी तिचं कन्यादान केलं म्हणजे आजपासून तिचा आणि माझा काहीही संबंध राहिला नाही. पहाडासारखा हिमालय होता, पहाडासारखा धनधाकट होता. बाप सर्व कष्ट सहन करू शकतो, सर्व दुःख सहन करू शकतो, पण मुलगी सासरी जात असताना मात्र त्याला ते दुःख जे आहे त्याला ते सहन होत नाही. तो 20 लाख रुपये 50 लाख रुपये मुलीच्या लग्नाकरता आनंदाने खर्च करतो. तो आनंद फक्त सप्तपदी पर्यंत असतो. मुलीचं कन्यादान संपलं की मग मात्र त्याला दुःख होतं. तो म्हणतो 50 लाख रुपये खर्च केले. किती केले? 50 लाख खर्च केले. 50 लाख केले, मला याचं दुःख नाहीये, पण आज माझं लेकरू कुठे चाललं? सासरी. याचं दुःख असतं. ही सगळ्यात मोठी भयंकर वेदना जशी जीवाला होत असते ना, तसं तो हिमालय सुद्धा पहाडासारखा होता. हिमालय पर्वत आहे, तो साधा आहे का? तो टणकदार आहे. सगळं दुःख सहन करण्याची त्याच्यामध्ये क्षमता आहे, पण एवढं तो दुःख सहन करू शकतो नाही. रामायणामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे, शिवमहापुराणामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. पहाडासारखा असणारा बाप मात्र आज रडतो आहे, घाय मोकून रडतो आहे. आणि आता मात्र मैना आपली पतीला समजून सांगते आहे, अहो तुम्हाला दुःख झालं पण तिला सासरी जाणं गरजेचं आहे. आता मात्र तुम्ही पार्वती मातेनं पुन्हा आपल्या पित्याला सांगावं, बोलावं. आणि आता हिमालय म्हणतो आहे, पार्वती तू सासरी चालली ना, जा. माझा तुला आशीर्वाद आहे. आशीर्वाद एकच आहे, सुंदर आहे, गोड आहे. हा आशीर्वाद तुला जन्मोजन्मी लाभो. आणि आशीर्वाद आहे संसार तुझा सुखी सुखी संसार. भगवान शंकरांनी सुद्धा हे सर्व प्रेम पाहिलं. भगवान शंकर माया मोह प्रेमामध्ये न अडकणारे, पण आज मात्र तो हिमालयाची ती स्थिती पाहून भगवान शंकर सुद्धा त्यांचं मन सुद्धा ते विवळल्या गेलं. आणि भगवान शंकर सुद्धा विचार करतायत, काय हे प्रेम आहे? भगवान शंकर सुद्धा विचार करतात. आणि आता मात्र भगवान शंकरजी सर्व गणांना सोबत घेऊन जगामध्ये असणारे सर्व भूत बेताळ सगळे जण वऱ्हाडी मंडळींना आता सांगताय, चला वऱ्हाडी मंडळींनो, आता आपली परत जाण्याची वेळ. चला आता आपल्याला पुन्हा परत जायचं आहे. वऱ्हाडी मंडळी आनंदित झालेली आहे. ते म्हणून टाकले, भगवंता या तुम्ही हळवार. पहिल्यांदा आम्ही कैलासावरती जातो आणि पार्वती आई साहेबांच्या येण्याचं स्वागताची तयारी. सगळे जण गेले. भगवान शंकर पाठीमागून जात आहेत. कैलासावरती गोड अशी तयारी झालेली आहे. भगवान शंकर आई साहेब पार्वती मातेच्या समोर तिथून निघतायत आणि कैलासावरती त्यांचं आगमन होत आहे. नमस्कार हर 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 महादेव. कैलासावरती भगवान शंकर पार्वती माता आलेले आहेत. यथोचित यथा संपन्न भगवान शंकर आणि पार्वती मातेचं कैलासावरती स्वागत होत आहे. डमरू वाजवले जातात, दुदंबी वाजवतात. 33 कोटी देवतांना आनंद झाला. भगवान शंकर आणि जगज्जननी पार्वती माता कैलासावरती आगमन झालेलं आहे. बसण्याचं आसन भगवान शंकरांचं आहे. आणि आता एक आसन वाढवल्या गेलं. कुणाचं? पार्वती मातेचं. बसण्याकरता दुसरं आसन आहे. दोघंही निघाले. भगवान शंकर आसनावरती विराजित झाले. पार्वती माता बसल्या. दोघांचं पूजन झालं आणि कैलासावरती दोघांचंही स्वागत झालं. आता सगळे जण बाकीचे असणारी वऱ्हाडी मंडळी भगवान शंकरांची भेट घेत आहेत. प्रभू तुमच्या विवाह सोहळ्यामध्ये आनंद झाला. हा आनंद आमच्या नेत्राला कधी न पाहायला भेटणारा, पण आज पाहायला भेटला. आनंदी झालो, प्रसन्न झालो. जन्मोजन्मीचे पाप जे आहेत नष्ट झाले. आनंद वाटला. प्रभू त्यांना जाण्याची इच्छा राहिली नाही.
परंतु भगवान शंकर म्हणू लागले, किती जरी झालं पाहुण्यानं किती दिवस राहावं, पाहुण्याने फार फार 3 दिवस राहावं, पाहुण्याने फार फार 4 दिवस राहायचं, फार फार 4 दिवस, फार फार 5 दिवस, आणि मी तर सांगेन पाहुणा फक्त 7 दिवस असावा, पाहुण्याने 7व्या दिवशी नाशिकला निघून जावं. पाहुणे फक्त कमीत कमी दिवसाचे पाहुणे असावे आणि जावे. तसं हे वराडी मंडळी म्हणू लागले, भगवंता आनंद झाला, येतो आता आम्ही भगवंताचं दर्शन घेतलं, नेत्र जे आहे पवित्र झाले, सगळेजण निघून गेले. आणि आता भगवान शंकर, नंदिकेश्वर महाराज आणि भगवान शंकरांचे असणारे गण जे आहे सुंदर अशा प्रकारे त्या ठिकाणी कैलासावरती राहू लागले. कैलासावरती सुंदर अशा प्रकारे विहार करतायत. आणि आता विहार करत असताना इकडे मात्र एक घटना घडती आहे. काय ती पुढे बघूया क्षणार्धासाठी. हाताने टाळी वाजवून खारविंदाने भजन करूया. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय
हर 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 महादेव। सुंदर अशा प्रकारे कैलासावरती भगवान शंकरजी आणि पार्वती माता राहू लागले, गोड असा संसार करू लागले।